थंडीचा लय कडाका पडला रे. लगन कसं थंड लय वाजते मग काय गारलेला शिटर घातलंय तरी सुद्धा थंड वाजते. राजू काय कसला कडाका पडलाय? भाऊ अचानकच आता ही पाऊस दिवाळीपर्यंत पाऊसच होता आणि आता अचानकच थंडी वाढली. हो अशा 2 दिवसात लय थंड पडली. चल तू बाबा ही वजा आलं आता रात जागवी इथंच. अहो भाऊ असं आहे. नाही जात तुझं अहो आता पेटवलं कुठे चाललंय या बायको वाट बघत असेल आमची. जात तू होय, होय. राजू चला जात तू. मी पण येतो आता झालं माझं. ए येतो ते काय बायका पोरायची बे येते तू लावले बस जातो माझा आजचं चाललं लाईट चालू झालं मोटर जातो. अध्यक्ष अहो तुम्ही किती उशिरा आलाय माणसं घरी चालली. जाऊ दे अरे जेवण खाण्याचं झालं पाहिजे काय नको. टीव्हीला मालिका लागली होती रे जरा बघत बसलो त्यामुळे कळलं नाही किती वाजले. वय आवाज जास्त ए राजा भाऊ घाला की जरा ती दांडकी तिकडे मस्त आहे गाला. काय जाळ नाही काय असं जरा उभा आहे किती ओढी असतो रांग हालायला लागलं. गावाला पाणी पाजायचं म्हणलं का जेव्हा येते का ते बोध लय पडते लय बोध पडते. काय दिसतंय मान जातो आता मी सकाळी उठायला लागते लवकर. बरोबर जा बाबा तुला कामाला जायचं असते लवकर पट्टच पट्टच. ए टाक की इजलं ना काय थोडं थोडं टाकलंय बगाटा करू नकोस. बघा ना दगुटा बेने बगाटा म्हणते की दगोटा नव मला मला नाही लंगोटा. बर वजऱ्या मी जातो. ए जा तू तुझी काय बायका पोरायची वाट बघते ती म्हणायला. अरे पण मला सकाळी लवकर उठायचं आहे बाबा पाण्यावर जायचं. किती वाजता उठतो माहिती आहे आम्हाला किती वाजता? 8 वाजेपर्यंत पडतंय असं उत्ताने लागलाय माहिती ते अरे गारलंय लागतो नको वजरे जरा शिकून जाऊया की काय नको 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 तुमचा नियम नाही. तुम्ही रातभर बच्चेला पाण्या मारत माझं मला काम आहे. 5 मिनिटं बस. हे राजा भाऊ शिका गप हात पकडू नका आता उगाच. अध्यक्ष अहो तुम्हाला माहित आहे का नाही काय रे अहो ते 31 डिसेंबर आहे. काय हा 31 डिसेंबर अरे एवढ्यात कसं काय आलं? एवढ्यात वर्ष होत आलं की आता बघ संपत आलं. असं वाटते 5-6 महिने आता झाले ते. आपण मागल्या वर्षी 31 डिसेंबर केला होता लगेच आलं वे. मग 31 डिसेंबर वर्षाने दे तू लगा कॅलेंडर की नुसती पानच पलटते ती दिवस काही पलट ना दे वजऱ्या अरे 31 डिसेंबरचं काय नियोजन बियोजन आहे का नाही? उद्या 31 डिसेंबर उद्या बघ आज काय आहे. तरी पण आपलं रे म्हटलं काय नियोजन करायचं काय आता घातलंय डोसक्यात रातभर करते की विचार मी. होय होय लावत तुलाच काम आला तुझ्याकडून करतो. लोक उरीस कसं गेलो काय कळून झालं लोक बेकार त्रास झाला का त्या कोरण्याचा. अध्यक्ष पुन्हा नाही तुम्ही यावर्षी रेकॉर्ड ब्रेकच केलं बघा. कसलं रे कसलं अहो अध्यक्ष वाईस कांड केले तुम्ही यावर्षी. काय कांड केले तेव्हा एका दुसरं कांड झालं असेल ती पण मुद्दाम केलंय का तेव्हा असंच घडलंय रे. असंच घडलंय हा यो दुसऱ्याला तांदूळ नाही का असंच काढायला यो. काय केलंय तेव्हा काय केलंय तो काय दुसऱ्याला तांदूळाची काय केलंय लगेच हो सांग का सांग की त्यात काय लपवायचं. अध्यक्ष आपण मेलेल्या कोंबडीचं पैसे केलत आणि त्या गाडीवाल्याला कसा लुटला. बनवा बनवी बनवा बनवी ही जी धूम ठोकली ती परत त्याला गावात तोंडच जावलं नाही लागा. तुझ्या या असल्या गुणामुळे नाही गावात पाहुणं पैसे सुद्धा याचं बंद झालं. अरे ते या लक्ष्याच्या मामांतरी वाईट त्रास दिला मी लई त्रास दिला बघ पण जीव नको काय ओय त्रास दिला लगा मामा आमचा 1 पट तर तुम्ही 10 पट लगा मामाला पार्टीला चांगलं बोलवलं ती मामाची तब्येत बिघडली मामा निघून गेलं आणि पिंकीला इथंच ठेवून गेलं. पिंकीला न्यायला सुद्धा आलं नाही ती. हे जी करामत आहे हे दुसऱ्याला तांदूळ होता ना हे नाही केलंय सगळं. लगा तुम्हाला पाहुणं पायात न्यायच्या लायकीच नाही तुम्ही. अरे आम्ही कुठं न्यायच्या लायकीच नाही. तुझा मामा एवढं दुसऱ्या तांदळाचा बी लागलाय मामाचं गुणगान गायला. मामानं आमचे अत्याचार केला त्याचं काय रे मामा ते काय म्हटली राजे भाऊ सो सोनार की 1 लोहार की आम्ही एकच गावाचा घातला मामा सुपडा साफ केला लागला सांगायला लागा. एक वेळ कंस मामा परवडला शकुनी मामा परवडला पण तुझा मामा अजाबात नको बाबा. अजाबात नको बाबा आपली गुण सरी ठेवायची हो. आमची सरी जायची पण फुटला वाकडा निघाला
नाहीतर आम्ही तुझी वाट लावल्याशिवाय आमच्या वाट येत नाही ना राजा? आम्ही सुट्टी देत नसतो पाक असा उभा आडवा का नाही उभा आडवा आपण नागव घालता हिसून नागा कोरोनाच्या काय केला लागवा उडा नागडा केला अख्ख्या गावात पळवलं होतं नागा. लगा माझी काय चुकी होती सांग बरं लगा मी बरोबर आंघोळ केलं ती गेलं कपडे घेऊन माझं फिरलो उघडा गावात बोंबला. थांब थांब जाळू घालतो गार की धुरवायला लागला या जेवलास का नाहीस जेवलोय की रे थांब की बघ आला का झालं झालं झालं. लगा वजीर अजून एक कांड तुला आठवतंय का रे? कुठले कुठलं मला लगा डोंगर पोखरायला लावलास काय भेटलं एक दमडी सुद्धा भेटलं नाही ती खजिन्याची. लगा राजाला आपण कसं काय मला आठवते का तुला आठव बिस्किट सोन्याची कर बिस्किट कर बजरंग बलीचे नाव बिस्किट बाबा माझी तर कॅपॅसिटी आर काय झालं उकरा की सोन्याची बिस्किट पाहिजे का नाही? अरे सकाळ तर बिना आण पाण्याचं उकारतोय की रे कंबरभर डबर पडलं की आता कुठं आहे ते खजिना कुठं आहे ते बिस्किट इथं साधं पार्लेची बिस्किट सुद्धा काय गावणं झालंय सोने तर लांबच आहे ती बिस्किट इथं. आपण माझं खुदती पण ती ना इकडली जागा झाली की दुसऱ्या बाजूला तिथं खुदती लगा पाक टिकाऊ डोक्यात घालायला लागलं होतं. पण राजा त्यात माझी काय चूक नव्हती बरं का त्या आजीनं सांगितलं म्हणून आपण केलं. हो आजीची पण काय चूक नाही त्यांच्यामुळे आहे का ना आजीमुळं आपली बिस्कुटवाडी हिरवीगार झाली. होय ना का राजा चांगलं काम झालं आपल्या हातनं लगा पुण्य लागेल आपल्याला माहिती आहे का? पुरस्कार दिलाय पाणी अडवा पाणी किरवा बद्दल. अध्यक्ष यावर्षी एक लय जोरात काम झालं बरं का. कुठलं रे कुठलं उन्हा पावसा हिवाळा सोन्याचा टाका भेटला. वय वय लागा सोन्याचा टाका भेटला कोणा तरी आपलं जुळलं बघ एवढ्या वर्षात. ओ जुळलं कुठं सोन्या नुसतं जुळतोया ती काय भाव देईना. सुरुवात तर झाली का नाही होईल रे पुढं पुढं हळूहळू पण जुळणं कशाला माहिती माहिती का तुला कशाला हो? याला मारायचं जुळणं दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण ह्याचं लगेच झालं नाही बघ. आता तर मीठ चोळायलाच मी तुला तोंड पण ठेवा ना तुला लगा या वर्षी ती बघा गेलं त्याला परत घे तिला का लग्न व्हायलाच पाहिजे होतं काय राजाची अवस्था झाली असती रे. तुम्ही दोघं गप्पा नाही मी ताईन बरं घेत ना आता सांगतो. असू दे शांत रे अजून एक आपल्याबद्दल चांगली गोष्ट झाली काय वाटतो काय अरे आपली लहानपणाची मैत्रीण नाही वे आपल्या बरोबर गुड्डी अध्यक्ष आपली गुड्डी बाहेर गेली शिकली डॉक्टर झाली परत गावात आली पुन्हा अध्यक्ष तिला राव लय मोठं स्वप्न आहे तिला गावात दवाखाना घालायचा आहे पण सरपंच लक्ष घाल ना हो मनात घेणं झालंय सरपंच तुम्ही जरा लक्ष घाला की तिला चांगली जागा मिळवून देतो बघ दवाखाना टाका आपलाच फायदा आहे रे आपण आता पण फक्त घेऊ का त्याच्याकडे उपचार अहो का नाही करणार उपचार आपली माहिती नाही होती. लगा वजीर तू एक माझं अजून एक मोठं कांड केलं माहितीये का? गडावर ढिलकुली काढली होती माझी सगळं गाव माझ्या वाजलं होतं माहितीये का? अरे मी दारूच्या जवळ सुद्धा जात नाही आणि त्या दारूच्या नादात माझी तू धिंड काढण्याचं माहितीये का? खाय पिया कुछ नाही और काहीतरी म्हणा येत नाही ती बघ वर जाऊन आम्ही नाही पेलो मग कोण पेलाय आम्ही पेलो अक्कन बसकन बाटली फुटली माझं नाव घ्यायला लाज नाही वाटली. वजीर आणा किती आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कांड कुठला झाला माहिती आहे का? अरे आपल्यासारखी दिसणारी जुडू आपल्या गावात आली होती आणि मी त्याच्यावर फिरते आणि तू माझ्यावर फिरतो या नाव आठवते त्यांची काय होती ती डुप्लिकेट ती काय ती रॅम्बो आणि मी राजा राजा नव तू रेमोन राजा आणि माझ्यासारखा दिसणारा बच्चन होतो रेमो पागल बन जाएगा तू जो भी आता है मुझे वजीर कहता है. रेम्बो कोण अरे तू अरे मी राजा 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 नहीं तू रेमो है मुझे लगता है गावात येऊन तू पागल झालाय
आपण भरपूर पैसे कमवले. चल गावात निघून जाऊया. अरे मी येडा नाही, तू येडा झालाय, तू पागल झालाय. मैं पागल तू सही. चल इधर से. राजा भाऊ आपण निघालाय. आम्ही इथं या. आठवलं का? आठवलं चांगलं आठवलं. लगा मी रॅम्बो फिरत होतो आणि तू बच्चनवर फिरत होतात. त्यांच्यामुळे आपण गोष्टीत आलो असतो लगा. पण ती आली नाही रे गावात. हा पोलिसांनी धरला असेल त्यासनी. वय वय लगा चांगले विषय झाले असणार आहे. मोठा कुठं गंडा घातलाच नाही त्यांनी. पण अध्यक्ष राव तुम्हाला परत काढलंय साथ दिली बरं का. कवा कवा राव माझ्या पोटात दुखत होतं. तुम्ही सोन्या मला दवाखान्यात घेऊन गेला. मला ऍडमिट केलं आणि राजा भाऊ पैसे घेऊन आलो. तुम्हाला जाऊ तू बिस्कुट वाढीनं कसली की दाखवली आपल्या. आता ती काढून काय शेवटच्या दिवशी रडवायचं काय. आपली दुस्ती काय मध्ये राहणार आहे. मरस्तोवर आपली दुस्ती राहणार आहे. इसं राहतात ते. अध्यक्ष ती म्हण नाही का हिंदीत ती एलआयसीची जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तसा येऊ जोडीदार आहे का नाही. म्हणजे मी नंतर पण माझ्या मागे येणार आहे का तुम्ही. अरे असू दे की जिथं जाईल तिथं आपण ती असणार आहे जोडीदार. हा वय 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 वय. पण अध्यक्ष फिस्ट करूया की उद्या. करू करू राजा करू. चिकन विथ डिअर. हॅपी न्यू इयर. अध्यक्ष डिअर म्हणजे काय हो. डिअर म्हणजे अरे जेवलग. आपण कसं तिघा जेवलग तसं ती इंग्लिश मध्ये डिअर म्हणते ते. होय बर चला जाऊ झोपूया आता. चला चला ह्याच्या पायाने वाचा काहीतरी पेटलं तर गाव सगळं माझ्या राहून बोंबलं. नाही नाही तू त्या ह्याच्यापासून पाणी आणूया आणि ओतूया ह्याच्यावर. आणजा आणजा पाणी आणजा जा. चल 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 चल. आणजा आई आम्ही थांबतो इथं राखणाला. तुझे पाणी हातात घे. चला दीपा. राजू अरे का बसलाय दुचीतून. काय नाही भाऊ बसलोय आपलं उन्हाला सकाळ सकाळ पारी. काय करायचं आता. अरे आज 31 डिसेंबर आहे. काय आहे का नाही. काय काय जोडणी लावले का नाही. ऐक की भाऊ संध्याकाळच्याला फिस्ट आहे की. काय सांगते. होय अरे कुठे आहे. कुठं आपल्या इथं खाली होय शेडपची. होय हा वजीर करते नियोजन सगळं. आपल्याला काय नाही आपण जाऊन नुसतं खाल्लंच बसायचं. असं करा भाऊ तुम्ही सांच्या पारी या. पहिल्यांदा मटण झालं की त्याला खायला घालूया. म्हणजे जर काय झालं तर त्याला काय बी होऊ दे. आपल्याला नाही काय व्हायचं. नको 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 त्याचं नाव नको. तुझ्या वजीर तेवढं नाव काढ नको. दवाखान्यातले पैसे अजून बी घालतोय मी. फकड मध्ये मिळतंय खाऊया की. त्याच्या पक्षी घरात किलोभर नेऊन खाल्लेलं बरं. पण ते नको. वजीर तेवढं नाव काढ नको आता राजू. बस आल्या का खाल्लं तेवढं बाद झालं. आता त्याचं नाव नको. व्हायला भाऊ मग मी जाऊ का नको संध्याकाळी. तो बाबा ती तुझी तो बघ. आपण काही येत नाही. आपलं ते घरी जाऊन निवांतवाने किलोभर खाल्लेलं बरं. पण त्याच्या कांडमध्ये नको. मी आपलं जातो. व्हायला राजा काय करतो. जाऊ का नको संध्याकाळी. मग असं करतो जातो संध्याकाळी. पण पहिल्यांदा त्याला खायला लावतो. आपल्या अंगलटी काय नाही याचं. तसंच करतो मी बी गेम करतो घ्या. माझ्यावर गेम करतोय काय. आता यावेळेला मी त्याच्यावर गेम करणार आहे. नका सोन्या म्हटला होता आज लढ जायचं आहे 31 डिसेंबरच्या मुहूर्तावर. सकाळ सकाळी आलूया. एक कोंबडी ना 2 कोंबडी आपण ये मला काढून. तेवढी 31 डिसेंबरची कोंबड्या गेल्या म्हणजे मग राहिलं काय आपल्याकडे तेव्हा. आता यायला कुलप. काय कोणच कसं नाही इथं. सोन्या पण नाही आपण पण नाही. सकाळ सकाळी आलोय मी लवकर. लगा 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 काही निवार कोंबड्या झाल्या ते लगा. या गव्याच्या गव्या नाही म्हटलं तरी 2-2.5 किलो तरी एक असणार. एक कोंबडी नेली तिला आपली गळगळीत होणार आहे. ए कोंबडे आज येणार का. चांगलं तुला खाते घे कापून. कोण कुठे गेलं तुझ्या आईला. कुठली घ्यायची कोंबडी रे. सोन्या लगा कोंबड्याची लय काही घेते. टाइम टू टाइम खायला घालते. काय कोंबड्या झाल्या ती एक एक. पैसाच पैसा आहे सोन्याला यावर्षी. नाही ना कोण नाही पण
इलेक्शन वेळी जसं कोंबड्या न्यायला होत्या तसे नेऊया का? कशाला मागत बसायचं सारखं त्याला मिनते करत बसायचं. इकडंच कुठे जाळी फाटली होती रे. आता जायला शिवले वाटतं आपण. आपल्याला बहुतेक शंका आली असेल कोंबड्या गायब झाला म्हणलं. शिवूनच काढलं आपण हे सगळी जाळी. आता काय करायचं? टिक 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 टिक. आई चक्कर होते. बोटा बसला दगड. बघा गाडी कोणी आली. पालं काय केलं नसतो तिकडे लांब बसतो पोल्ट्री बसून. नाहीतर आप्पा मला कोंबड्या सोडल्याकडे सोडलं मग तू सोन्यानं बोलवले लॉट भरायला. काय तर दे आपला मस्का मारायचा आणि कोंबडी घ्यायची. हातापाय पडायला लागलं तरी चालेल पण कोंबडी इथनच द्यायची आणि साजरी करायची. हॅपी न्यू इयर चिकन विथ डिअर. 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 हॅपी न्यू इयर. रस्त्यातच बसलो मी एकाकडे होत. आता आपण रागात घालून माझ्याच अंगावर गाडी. आज आप्पाचं माझं पटत नाही. आला 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 आप्पा आलं. तू साईडनं जात. ए लक्या थांब की कुठे चाललाय? आणि तो तुझा अध्यक्ष कुठे आहे रे? अग मला का विचारत्या मला माहित नाही. तुम्ही त्या दिवशी दोघं मला बोलला होता की तुम्ही ऋतूकडून पैसे उधार घेतले आणि ती तर नाही म्हणती. अगं नाही तसं घेतलं होतं की. अरे लोकांनी कधी पैसे दिले मला नाही आठवत. तिला आठवत. तुम्हाला जर आठवत आहे ना तुम्ही कधी कुठे आणि कसं पैसे उसने घेतलं होतं ते? अगं मला पण नाही आठवत काय. असं कसं आठवत नाही रे? थांब, तुला एक देऊन ठेवल्याशिवाय कशाला मारतेस? थांब तू नाचच केलं पाहिजे. त्या गावाची उधारी ठेवली आहे मी. अगं पण ऐक तर माझं. अगं ते अध्यक्ष म्हणलं होतं तसं म्हणून मी तसं म्हणलं. मला काय माहित नाही यातलं. वय थांब तुझ्याकडे बघती जातानी. पण लक्षात ठेव तू उपाध्यक्षावर हात उचललाय. अध्यक्ष आले तुझं नाव सांगणार आहे. याचा बदला मी घेणार आहे. हे तुझ्याकडे पण बघती तू त्या अध्यक्षाकडे पण बघती. कसं पळत गेला नक्की? आईला माती आहे का नाही लईच कठीण आहे. अरे राजा अरे इथं काय करतोयस? वजीर गावातनं कोंबडी घेऊन फिरतोय. कोंबडी आणि कोंबडी घेऊन का फिरतोय? आता मला काय माहिती तूच जाऊन बघ. नाही नाही राजा तुला जाऊन बघितलंच पाहिजे नाहीतर बिगिरे बघ इथं खोराय पाटात एवढं 2 दाऱ्याला का नाही पाणी लाव आणि येतोच तू. मी जातो पुढे. बघ तू जातो काय केलंय त्यानं. आईच्या गावात ह्याला मी काम सांगायला आलती आणि हो मलाच काम सांगून गेला. असू दे आपला माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी? अरे पण हे रान तर राजाच आहे. राजाच्या रानामध्ये कोण ग उभी? अन राजा र पाणी पाजते ही भिंगरी. मशा आज 31 डिसेंबरची फिस्ट निबार झाली पाहिजे. एक नंबर करायचे सुट्टी द्यायची नाही आज. जरा रॉकेटच आहे पण असं दे. असं चालते त्याला काय कापून काय अरे अंगा पडतोस का काय? काय झालं? अध्यक्ष तुम्हाला ओळखत आलोय मी. अहो काय आप करून ठेवलंय तुम्ही ती?
आता काय केलं मी? काय केलं? अहो पन्नीनं मला रस्त्यात अडवलं होतं आणि उन्हा पाऊस आहे वा ऋतू पण तिथंच होता. 100 रुपयाची काय भानगड आहे? 100 रुपयाची रे? अरे ती परी तुझी गंमत करते. आपण कुठे 100 रुपये घेतले तेव्हा? बळ आपण म्हणलं होतं वे फिरकी घेते रे तू भेटेल तिथे. जा तिकडे. इथं काय आणलंय मी? अध्यक्ष परत दापली का कोंबडी सोन्याची? हात दाप मी काय चोर आहे वे? लगा आपण खुशखुशीन दिला कोंबडी मला. नेजर म्हणले 31 डिसेंबरची फेस्ट कर आपण तुम्हाला दिली. चमत्कार झाला कसा? ए लक्या चमत्कार नाही झाला. आप्पाला कोंबडी भरायला लागले. आप्पा म्हणले वरचं निघालं काम करून घेतले ह्याच्याकडून आणि मरतुंगडी कोंबडी दिली तुझ्याकडे. ए मोशा फिस्टला यायचं का नाही तुला? होय होय याच आहे. नाही मरतुंगडी कोंबड्या राहू दे तू येऊच नकोस. नाही मी येणार येणार आहे. येणार आहे ना? मग शांत बसायचं. फुटला शेंडा हाणायचा नाही. लगे चल. राजा कुठे आहे? राजा असेल गावात. त्याला गाठ आणि पातेले पितेले सगळं सामान घेऊन ये तर मी कोंबडी कापून घेऊन येतो. बरोबर आपल्या नेहमी ठिकाणी येतो. ये लगेच ये बर का. येडा घालू नकोस. चला चल. बस गणा. कशा पाय बोललो होतो सरपंच तुम्हाला? गणार आता नवीन वर्ष जवळ आलं. हो उद्याच की नवीन आता वर्ष. आज 31 डिसेंबर उद्या 1 जानेवारी. हा गावात काहीतरी कामं केलेलं दाखवलं पाहिजे का नाही? बरोबर आहे. असं करूया रक्तदान शिबिर घेऊया. गावात जी आपल्या तालमीतली पोर आहे ती हा शाळेतली पोर आहे ती मोठी झणझणीत तालमीतली शाळेतली. हा सगळ्याशी एकत्र घे. सांग त्यासनी रक्तदान करायला. रक्तदान म्हणजे जीवदान आहे. सर्वश्रेष्ठ दान आहे सरपंच. हा म्हणून तू विषय डोक्यात घेऊया. आणि दुसरी गोष्ट जो रक्तदान करतोय त्याला हेल्मेट देऊया. हा चांगला उत्तम पैकी नाश्ता देऊया. हा चहा नाश्ता रक्तदान दिलं की चहा नाश्ता आणि परत हेल्मेट. रक्तदाता जेवढा महत्वाचा आहे तेवढा रक्ताचा ग्राहक सुद्धा महत्वाचा आहे. दोघही आपलीच आहेत. तर उद्याचा हा कार्यक्रम चांगला करूया. आणि दुसरी गोष्ट गुड्डीला आणि सोन्याला सांगितले डोळ्यात शिबिर भरवायला. ते बी चांगलं झालं पाहिजे. तालुक्यातनं सगळी माणसं बोलवू. चांगलं शिबिर झालं पाहिजे. चष्मा बिस्म चांगलं वाटू. असं म्हणता चालतंय. त्यासनी काय लागली तर मदत कर. बर बर चालतंय. सांग मी त्यासनी बी मदत करतो. रक्तदानात तुम्ही काय काळजी करू नका. ते सगळं काय काळजी नाही. सगळं माझं मी हँडल करतो. बर पण ते जरा पैशाचं हेल्मेटचं जरा बघा. येतो की चांगली हेल्मेट घ्यायची. पैसे देतो. बर बर चालतंय. आणि एक राहिले काम. आता आणि काय राहिलं? या आमच्या वस्तीवर पाणी सोय नाही राहू. तेवढी जरा पाण्या टाकीचं जरा नियोजन करा की तिथलं. हा आपण शब्द दिला होता. हा मग ठीक आहे. नवीन वर्ष पहिला दिवस आहे. हा घेऊ भूमिपूजन. असं म्हणताय. बघू आमदार साहेब येते ते का. जोरात कार्यक्रम करू. चालतंय चालतंय चालतंय. मग ठीक आहे. लाग कामाला तू. मग आहे यंदा आहे बघा. हा चालतंय. येऊ का मग? ठीक आहे. हा लक्या कोंबडी कापून आणले बघ ह्याच्यातच ठेवली. किती किलो भरली हो? चांगली 2-2.5 किलो भरले तर. काय बोलताय? होय बघू बरं. बघ की ताटे हळूच काढ. कसं आहे? चिकन बघून आता तोंडाला पाणी सुटायला लागलं. या तेव्हा जाग तू. जाग आणि इधर तुझ्या हातात. माझा हात अवघडलं का? दर पाडायचं नाही. आता तुझ्या गाडीलाच घालतो बघ. पाडलं बिडलं चल. भाकरी बिकरी आणलं ना? आता यावेळेला बघ कसं चिकन झणझणीत करतो बघ. तिकड जाऊन नुसता कानात धुरच काढतो तुमच्या. तू करू नको. आमचं आम्ही करतो. मागल्या वेळेला असं झणझणी केलं. मुद्दाम केलं बरं ना मागल्या वेळी. अरे मुद्दाम कशाला करतो? एवढं चिकन मी मात्र करतो इथं. नाही काय केलं? चिकन 2 खायची पाय आली शेवटला. मग भाकरी बिकरी आणलं साठी. हा चला भाकरी तिथे काय राजा काय बकऱ्या छापणार आहे? मी काय सांगतो नाही. जा आणि एखादी जादा बकरी घेऊन ये. असं कर. हिनं भाकरी आणलेली आहे का नाही त्यातली खा मग. चालते जा एखादी जा. मग राजा बकरी देतोय खा.
माझ्या मला 2 बघ ह्याच्यातले अर्धी खाती ए मोशा काय करू जा जा तुम्ही आणि लवकर ये आणि एखादी जादा बकरी घेऊन ये ह्याला घेऊन ये उपास तापास कायम पीक माझ्या हे बघ वासाड नसतं एक तर उशीर झालाय पार्टीला आलोय आहे का ना आता बैल पाहिली परत म्हणतील फुकट्या बिकट्याला हो 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 चाललाय मोशे कुठं चाललाय पेली बिलीस का काय नाही तेल नाही कुठं चाललाय चाललोय फिस्ट आहे आमच्या तिकडं तू प्याला बिलाय काय मी बी तू पिस्टला हे नको तू नको चल हे नको लागा तू नको उग प्याला एवढा लागा तू नको जातो माया मी बरं चल सोड तुझला मी हे नको बाबा चल हे मला देणार का गाडी नाही तू बस नाही नाही मला गाडी दे बाबा नाही ए नको बाबा राहू दे तुझा बस सोड तुझला ए लागा पाडा बिडायचा कुठं तर चल हे लागा मी घेतो लागा गाडी लागा तुम्ही ए लागा ऐकी ए लागा मी घेतो गाडी थांबव मी घेतो अरे पडीन दोघं पण ये हे हो लागा घे मी घेतो गाडी थांबव मी घेतो गाडी तुला काय काही काम धंदा आहे की नाही का त्याला बिल काय घेतलं सोबत आता वाट झालं तुम्हाला नाही म्हणा तुम्ही अरे 4 कोंबड्याने 12 मसाला होईल चिकन आपलं एवढं खायला किती तोंड झाली बघ बरं अरे खाऊ दे की 4 घास खाल्लं तर तुझ्या काही पोटात दुखते का 2 किलो एकटाच खाणार आहेस तू हे आणले मी कोंबडी करणार मी सगळे आणि मलाच कमी होई हे अजून गाव गोळा करा की सगळे बरं घेते तुला माड व्यवस्थित सगळं कर आणि तू काय करणार आहे मी बी खाणारच आहे की मांड किती आई खायला आलायस वे ठेव तिकडे पिशवी खाली आणि मांड दे मांड कांदा बिंदा चिर लागते बा का मला ए तिकडे मांड रे तू हे कर जाण घेऊन जा काय करू लक्या कांदा लिंबू कोथिंबीर आणल्यास आणि काळी पीठ उठाय रे गावात काळी पीठ राहिली गो अध्यक्ष अरे चूल कसं पेटवायची मग हे काम कर मुसल फुलला काय लागा मोशीला फोन लावा काय आमची बांबायला का एक तर राखेल तरी सरते काडीपुटी तरी सरते तरी आता म्हणते बघा सगळं घेणं घ्या ऐकायचं नाही वजीरचं नियोजन आहे असं दे वय वय तुम्ही खायचे लायकी जाई नुसतं हे लागते नाही पण अरे उचल ना हे काय लागा फोन उचलणं झालं या तेवढं ते व्यस्त नाही का नाही आपण काय करूया कांदा लिंबू चिरूया अजून एकदा फोन करून बघू त्याला चल लवकर मोशे झालाय ही का बोंबलं त्याला लागलंय चल लवकर अरे काय झालंय अरे मोशे झाला चल लवकर काय बघितलं का प्रेक्षक हो केलं एकानं आणि निस्तरलं दुसऱ्यानं आपला मोशा थोडक्यात वाचला त्याची वेळ आली होती पण काळ आला नव्हता अहो ही काय पद्धती रोडत चालली आहे 1 डिसेंबर साजरा करायची दारू प्यायच्या रेव पार्ट्या करायच्या मटणं खायची आणि नुसता ढंगाना करायचा हीच आपण येणाऱ्या पिढीला दाखवणार आहे का काय 1 डिसेंबर कसा साजरा करायचं अहो 1 डिसेंबर साजरा करायचं आहे ना तर आपल्या कुटुंबासोबत करा आपल्या बायका पोरांच्या सोबत करा अहो सामाजिक कार्य करा की सामाजिक उपयोगी कामं करा रक्तदान करा दान धर्म करा आणि येणाऱ्या पिढीला आपला 1 डिसेंबर कसा साजरा करायचा तो आदर्श द्या आणि एक गोष्ट नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा नवीन संकल्पना करा अनेक एक महत्वाची गोष्ट आमच्या संपूर्ण बिस्कुटाच्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर